भारत योजना नेमकी काय आहे? मोफत आरोग्य विमा किती रुपयांचा मिळणार? या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया. तर मित्रांनो, स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, या चॅनलवर आपण सरकारच्या सर्व योजना पाहण्याचा प्रयत्न करत असतो. तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. महाराष्ट्रातील नागरिकांच्या उपचारासाठी राज्य सरकारकडून महात्मा फुले जन आरोग्य योजनेद्वारे आर्थिक मदत करण्यात येते. या योजनेचं पूर्वीचं नाव राजीव गांधी आरोग्यदायी जीवन योजना हे होतं. केंद्र सरकारनं अशाच प्रकारची योजना देशपातळीवर सुरू केली आहे. आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना असं या योजनेचं नाव आहे. या योजनेअंतर्गत नागरिकांना मोफत आरोग्य विमा दिला जाणार आहे. भारत सरकारद्वारे नागरिकांच्या कल्याणासाठी विविध योजना राबवल्या जातात. आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना ही योजना त्यापैकी एक आहे. भारत सरकारद्वारे राबवली जाणारी प्रमुख आरोग्य विमा योजना अशी या योजनेची ओळख आहे. सरकार आणि खाजगी क्षेत्रातील रुग्णालयांच्यामध्ये उपचारासाठी आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जनकल्याण योजनेद्वारे विविध उपचारांकरता मोफत आरोग्य विमा पुरवला जातो. या योजनेचा लाभ कुटुंबातील एक व्यक्ती किंवा एकापेक्षा जास्त सदस्य एकत्रितपणे लाभ घेऊ शकतात. तर या योजनेचा फायदा कोणाला मिळाला? आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेत सहभागी होण्यासाठी विविध अटी निश्चित करण्यात आलेल्या आहेत. सन 2011च्या सामाजिक, आर्थिक आणि जात आधारित जनगणनेतील पात्र कुटुंब अन्न सुरक्षा योजनेच्या अंतर्गत अंत्योदय व प्राधान्य गटातील कुटुंब यांना लाभ मिळेल. याशिवाय ही योजना केंद्र सरकार पुरस्कृत असून या योजनेमधील महाराष्ट्रातील पात्र लाभार्थी राज्यात तसेच देशातील इतर राज्यात लाभ घेऊ शकतात. या योजनेअंतर्गत वैद्यकीय उपचाराकरता प्रतिवर्ष प्रति कुटुंब 5 लाख रुपयापर्यंत मोफत आरोग्य विमा मिळेल. आयुष्यमान भारत योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र असलेल्या नागरिकांनी आधार कार्डद्वारे KYC करून आयुष्यमान भारत योजनेचे कार्ड तयार असणे आवश्यक आहे. आयुष्यमान भारत योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही योजनेशी अंगीकृत रुग्णालयात नियुक्त आरोग्यमित्र यांचे हेल्पलाईन क्रमांक 1800 111 565 या क्रमांकावर तुम्ही संपर्क साधायचा आहे. केंद्र सरकारनं आयुष्यमान भारत योजनेची व्याप्ती वाढवलेली आहे. केंद्र सरकार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कॅबिनेट बैठकीत या योजनेची व्याप्ती वाढवण्याचा निर्णय घेतला. वयाची 70 वर्षे पूर्ण केलेल्या व्यक्ती देखील या योजनेचा लाभ घेऊ शकतात. या योजनेचा लाभ घेण्यासाठी आयुष्यमान भारत कार्ड असणं आवश्यक आहे.